शिवाजी युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फॉर्म भरत असताना सुरुवातीला वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला असं एक पेज दिसणार आहे, स्टुडंट पोर्टल रजिस्ट्रेशन ओनली फॉर ऑटोनॉमस कॉलेज. त्यात स्टुडंट लॉग इन आहे. स्टुडंट लॉग इनमध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आय डी लिहायचा आहे. आणि पासवर्ड जो आहे तो सगळ्यांसाठी सेम राहणार आहे, 1 2 3 4 5 6. आणि इथे कॅप्चा एंटर करायचा आहे, जो काही कॅप्चा दिला असेल तो, आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर या साईडला डॅशबोर्ड, इन्स्ट्रक्शन्स, प्रोफाईल असे एक 4-5 ऑप्शन आहेत. प्रोफाईल, रिपोर्ट, चेंज पासवर्ड. त्यात प्रोफाईलवरती जायचं आहे. त्यात सुरुवातीला तुमचे जे काही पर्सनल डिटेल्स आहेत, तुमचं लास्ट नेम असेल, फर्स्ट नेम, मिडल नेम, मदर्स नेम, परत फुल नेम, डेट ऑफ बर्थ, परत जेंडर, ब्लड ग्रुप, ईमेल, परत अल्टरनेट ईमेल, दुसरा ईमेल आय डी असेल तर दुसरा ईमेल आय डी द्यायचा आहे, मोबाईल नंबर, परत मॅरिटल स्टेटस, मदर टंग आहे, नॅशनॅलिटी आहे, परत ऑर्फन, रिलिजन, कास्ट, मायनॉरिटी, स्टुडंट कॅटेगरी लिहायची आहे. परत फिजिकल चॅलेंज असेल तर येस नो करायचं आहे. एक सर्व्हिसमॅन असेल, येस नो करायचं आहे. आणि हे रिझर्वेशन जे आहे ते नॉट ॲप्लिकेबल असे येणार आहे कायम आपल्याला. परत आधार नंबर तुमचा लक्षात असला पाहिजे, तो तुम्ही कॅरी करा उद्या. नेक्स्ट रुरल एरिया आहे आपला. परत लास्ट क्वालिफाईंग एक्झामिनेशन जे आहे ती तुमची HSC 12th असं तिथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही. परत ABC नंबर जो आहे तुमचा, ABC ID चा नंबर, तो इथं तुम्ही टाईप करायचा आहे. आणि इथं नेक्स्ट ऑप्शन असतो, त्या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी ऑलरेडी फॉर्म फिल केलेला आहे, त्यामुळे आता हे सगळे डिटेल्स दिसत आहेत. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फोटो आहे. फोटोची जी साईज आहे ती 15 KB असली पाहिजे. 15 KB पर्यंत तुमचा फोटो. आणि तुमची सिग्नेचरची जी साईज आहे ती 15 KB असली पाहिजे. चूज फाईल करून इथं तुम्ही तुमचा फोटो आणि तुमची साईन अपलोड करू शकताय. फोटो साईन अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती काय आहे तर तुमचं जी काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसचे डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे आहेत. त्यात स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट, परत तहसील, विलेज, टाउन आणि पिनकोड, किंवा दुसरा कोणताही लँडमार्क असेल तर इथे तुम्ही देऊ शकताय. करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम परमनंट ॲड्रेस सारखा असेल तर ॲज अबाव किंवा या इथं जो चेकबॉक्स आहे तिथं क्लिक करू शकता. ॲड्रेस फिल झाल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं सुरुवातीला एक टॅब ओपन होतोय. या टॅबमध्ये क्वालिफाईंग एक्झाम असेल, परत युनिव्हर्सिटी बोर्ड असे 2 ऑप्शन्स आहेत. क्वालिफाईंग एक्झाम सुरुवातीला SSC असेल, ठीक आहे. SSC वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सगळी इथे डिटेल्स द्यायचे आहेत. कोणत्या बोर्डमधून तुमचं झालेलं आहे, कोणत्या मंथमध्ये तुम्ही पासआउट झालेला आहे, कोणत्या इयरमध्ये पासआउट झालेला आहे, पर्सेंटेज आणि ग्रेड, आणि इथं खाली सीट नंबर. जेव्हा पण तुम्ही सेव्ह कराल तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती खालच्या या डेटाबेसमध्ये स्टोअर होईल. SSC झाल्यानंतर HSC फिल करायचं आहे. असे 2च एक्झाम्स तुम्ही इथं फिल करायचे आहेत एज्युकेशनल इन्फॉर्मेशनमध्ये. एज्युकेशनल इन्फॉर्मेशन फिल झाल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. आणि लास्टला डॉक्युमेंट अपलोडचा जो फॉर्म आहे, डॉक्युमेंट अपलोडवरती इथं बघा, थर्डला तुमच्यात वेगळं असू शकतं. पासिंग सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड जिथेही दिलं असेल तिथं चूज फाईल म्हणून ऑप्शन आहे. चूज फाईलवरती क्लिक करून तुमचे जे काही फाईल्स आहेत, म्हणजे तुम्ही ज्या स्कॅन केलेल्या आहेत
10चे पासिंग सर्टिफिकेट, 12ची मार्कशीट ते तिथं अपलोड करायचं आहे. 10th पासिंग सर्टिफिकेट आहे, परत 12ची मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट हे 2 डॉक्युमेंट्स इथं अपलोड करू शकता. परत गॅप आहे, गॅप सर्टिफिकेट जर असेल तर गॅप सर्टिफिकेट इथं तुम्ही अपलोड करू शकताय. नेक्स्ट TC किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट जर असेल तर लास्टला 2 ऑप्शन्स आहेत, TC सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट. सगळं ऑप्शन झाल्यानंतर लास्टला सबमिट ऑप्शन येतो. तो सबमिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कंप्लीट होते.